विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. इयत्ता 5वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 4, सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या भागात भाग 1 मध्ये कविता राऊत हिने अतिशय दुर्गम भागातून पाण्यासाठी वणवण करत आणि लाकूड फाटा गोळा करून कसे कष्टप्रद जीवन काढले, तसेच अशा कठीण परिस्थितीतही धावण्यात आपले कौशल्य दाखवून भारताचे नाव उंच कसे केले याविषयी अभ्यास केला. आता आज आपण कविताला आईचा मिळालेला दिलासा आणि त्यामुळे तिने प्राप्त केलेले यश आणि या यशामुळे कविताच्या पायामधील चमकदार दौड हेरणारे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांची मिळणारी साथ आणि त्यांच्या या सबळ व कर्तव्यदक्ष साथीमुळे तिचा यशाचा चढत गेलेला आलेख आणि त्या आलेखामुळे हर्सूल सावरपाडा या छोट्याशा भागाला मिळणारी नवी ओळख आणि मग या छोट्याशा कानाकोपऱ्यात असलेल्या भागाला जगाच्या समोर आणणाऱ्या कविताचे त्यामुळे मोठ्या जल्लोषात गावात होणारे स्वागत, कोडकौतुक, सत्कार, पत्रकारांचा गराडा अशी प्रसिद्धी मिळवूनही आपल्या आईची जाणीव ठेवणारी मुलगी कविता, तसेच आपल्या आईवडिलांचे देशाचे नाव मोठे करण्यासाठी तिने केलेला त्याग या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कविताची आई फक्त 4थी शिकलेली आहे, तरीसुद्धा ती खूप समंजस आहे. समंजस म्हणजे समजून घेणारी. अशा समजून घेणाऱ्या समंजस आईने कविताच्या जीवनात जेही कठीण प्रसंग आले, समस्या निर्माण झाल्या, त्या समस्या प्रसंगांना नाराज न होता सामोरं जायचं असतं अशी समजूत घालून आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. कष्टप्रद म्हणजे कष्टाने भरलेले, कणखर म्हणजे काटक किंवा मजबूत. तर तिच्या जीवनामध्ये अतिशय कष्ट भरलेले होते. या चित्रामध्ये आपल्याला ती रानावनातून फिरताना दिसते. शाळेत जाताना ती अशी रानावनातून जात असे, पळत असे, उशीर झाला तर जोरात पळत जात असे. त्यामुळे तिचं जीवन हे किती कष्टप्रद होतं हे आपल्याला दिसून येतं आणि या कष्टप्रद भरलेल्या जीवनामुळे ती काटक आणि मजबूत बनली. कविताच्या जीवनात कष्टाने भरलेले खूप सारे अनुभव होते आणि त्या अनुभवामुळेच तिचे पाय मजबूत बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. आपला जिल्हा कोणता बरं? तर नाशिक. हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचे ठिकाण आहे, एक शहर आहे. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा म्हणजे फक्त जिल्हास्तरीय सर्व शाळांतील खेळाडूंसाठी असलेली आंतरशालेय स्पर्धा आणि या स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या आई आणि वडिलांचे नाव काय होते? आई सुमित्रा आणि वडील रामदास. या दोघांनाही कविताचे वेगळेपण, तिच्यातील कौशल्य फारशा तीव्रतेने म्हणजे उत्कटतेने जाणवले नाही. कविताच्या पायामधील चमकदार दौड म्हणजे पळण्यातील कौशल्य. हेरले म्हणजे शोधले. ते कोणी शोधले? तर
प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. प्रशिक्षक म्हणजे कौशल्यप्राप्त शिक्षक, एखाद्या विषयामध्ये पारंगत असणारे शिक्षक. उदाहरणार्थ आपण कौशल्य प्राप्त असणाऱ्या शिक्षकांची उदाहरणं बघायची म्हटली तर दिव्या सिंग, भारतीय बास्केटबॉल महिला प्रशिक्षक आहेत ते. अरुण कुमार हे अमेरिकेचे नवीन भारतीय असलेले क्रिकेट प्रशिक्षक आहेत. यांनी खेळाचे कौशल्य प्राप्त केले आहे. म्हणूनच प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांनी सचिन तेंडुलकर सारखा आदर्श खेळाडू घडवला बघा. पुढे बघा, त्यांनी म्हणजे विजेंद्र सिंग यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. भोसला मिलिटरी स्कूल म्हणजे सैनिकी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एक प्रशाला आहे. त्या ठिकाणी कविता ही शिकत होती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रेनिंग म्हणतो. प्रशिक्षण घेत होती म्हणजे ट्रेनिंग घेत होती, जो शब्द आपल्याला जास्त परिचित आहे. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याची तिला सवय होती. म्हणजे चप्पल बूट न घालता धावण्याची. बघा या चित्रामध्ये अनवाणी पायाने चालणारी मुलगी, तिचे आपल्याला पाय दिसत आहे, तिच्या पायामध्ये चप्पल बूट तिने काहीच घातलेलं नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, अनवाणी. मग अशा अनवाणी पायाने कविता काय करत होती, तिचं जे आधीचं जीवन आहे त्या जीवनामध्ये ती कष्ट करत होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नित्यनियमाने करून घेतला. तिला बूट घालणं अवघड वाटत होतं, पण त्यांनी अगदी जिद्दीने तिच्याकडनं तो सराव करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. हिऱ्याला पैलू पाडणे म्हणजे हिऱ्याला तासून छान करणे. हिरा हे एक रत्न आहे. दागिन्यामध्ये हिऱ्यांचा उपयोग करतात. मग असा हा हिरा, त्याला पैलू पाडल्यानंतर तो जास्त चमकतो आणि त्याचे तेज म्हणजे प्रकाश फैलावते, म्हणजे पसरते. तसे कविताला सुद्धा विजेंद्र सिंग यांनी पैलू पाडले, म्हणजे धावण्याचे कौशल्य आत्मसात होण्यासाठी खूप कष्ट घेतले. म्हणजे तिला तरबेज केलं, त्याच्यामध्ये धावण्याच्या कौशल्यामध्ये तरबेज केले. आणि त्या कष्टाचं फळ कविताने भारताचे नाव उंच केले. म्हणजे कविताचे आणि तिच्या गावाचे नाव सगळीकडे पसरले. तर तिने आपल्या गावाचे नाव कसे उंच केले, या चित्रात आपल्याला ती आपल्या भारताचा ध्वज घेऊन अगदी आनंदाने तो ध्वज हातात घेऊन फडकवताना दिसते आहे. याचं आपल्याला या चित्रावरून लक्षात येतं की तिने भारताचं नाव उंच केलं आहे धावण्याच्या स्पर्धेमध्ये. हिऱ्याला जसे चमकवण्यासाठी तासावे लागते, तसे कविताचे नाव झळकण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. यासाठी एक म्हण आहे मुलांनो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. हिऱ्याला जसे चमकवण्यासाठी तासावे लागले, तसे कविताला आपलं नाव मोठं करण्यासाठी काय करावं लागलं, त्रास सहन करावा लागला. खूप कष्ट घ्यावे लागले, मेहनत घ्यावी लागली. गुजरातमधील गांधीनगर ही गुजरात राज्याची राजधानी आहे. तर गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. हे बघा, या ठिकाणी तिच्या आईने कसे आनंदाने ते पदक हातात घेऊन आपल्याला ती दाखवते आहे. तिला खूप आनंद झालेला आहे. हे पदक कविताने प्राप्त केलेली पदकं आहेत. तर
रौप्य म्हणजे स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे पदक असते, त्याला म्हणतात रौप्य पदक. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. म्हणजे ती हर्सुल येथे शिक्षण घेत असतानाच नाशिक या शहरामध्ये धावण्याचा सराव सुद्धा करत होती. कविताची ही ओढाताण म्हणजे धावपळ पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या दाम्पत्याने म्हणजे पती पत्नी, दाम्पत्य म्हणजे पती पत्नी, तर एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. नुसता सांभाळ नाही केला तर स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला प्रेमही दिले. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश, प्रचिती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव, तर धावण्याच्या स्पर्धेमध्ये तिला यश मिळाले हा त्याचा अनुभव त्यांना आला. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल, सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. आपल्याला चित्रात दिसते की लोक स्वागत करण्यासाठी कसे अगदी आतुरतेने उभे आहेत बघा. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली आहे याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होते. लेक म्हणजे मुलगी, वलय म्हणजे या वाक्यासाठी अर्थ आहे कीर्ती. आपल्या मुलीने जे कीर्ती प्रसिद्धी मिळविली त्याचे कौतुक व्हावे, तिच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी म्हणून तिचा सत्कार करण्यासाठी आलिशान म्हणजे महागड्या अशा गाड्या त्या ठिकाणी येऊ लागल्या. वर्तमानपत्रातील बातम्या लिहिणारी व्यक्ती म्हणजे आपण तिला म्हणतो पत्रकार, तसेच तिच्या भोवती माईक घेऊन उभे असलेले पत्रकार, त्यांनी घातलेला गराडा, तिच्या भोवताली सर्व पत्रकारांनी गराडा घातलेला होता म्हणजे जमा झालेले होते, त्यांनी गर्दी केलेली होती. हे सगळं बघून आपली मुलगी लई म्हणजे खूप मोठी झाली असे समाधान कविताच्या आईवडिलांच्या डोळ्यात दिसत होते. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. गहिरे म्हणजे खूप जिव्हाळ्याचे घट्ट असे नाते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटतं. म्हणजे बघा, नकळत कविता आईची काळजी घेते, आईची जाणीव करते. हे कोणत्या वाक्यावरून दिसून येते तर माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही या वाक्यावरून. तसेच कविताच्या मनाला समाधान केव्हा वाटतं
तर आईशी बोलल्यावर, जेव्हा ती आईशी बोलते तेव्हा तिला खूप समाधान वाटतं. यावरून कविता किती संस्कारी होती आणि ते संस्कार तिला अवघ्या 4थी शिकलेल्या आईकडून मिळालेले आहेत मित्रांनो. बंगळूर येथे असताना ती आईला रोज फोन करत असे. म्हणजे दोघांचे नाते कसे होते? गहिरे. गहिरे म्हणजे खूप जिव्हाळ्याचे घट्ट असे नाते होते. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बघा, कविताचा हा हेरण्यासारखा गुण आहे की ती प्रसिद्धीने हुरळून गेली नाही. तिचा स्वभाव बदलला नाही. म्हणजे आपल्या आईवडिलांशी, गुरु, मित्रमैत्रिणी या सर्वांशी ती नम्रतेने आणि आधीसारखीच वागते. ती कुणालाच विसरली नाही. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. बळ म्हणजे शक्ती किंवा जोम. कविताच्या आईवडिलांना असं कधीच वाटलं नाही की आपल्या मुलीच्या पायात धावण्याची इतकी शक्ती येईल आणि ती आपलं आणि भारताचं नाव उंच करेल. कविताच्या यशाचे श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. श्रेय म्हणजे पुण्य किंवा मान. याचा अर्थ कविता आज जे काही आहे ते फक्त विजेंद्र सिंग यांच्यामुळेच. म्हणजे बघा, कविताच्या आईवडिलांना सुद्धा विजेंद्र सिंग यांच्या उपकाराची जाणीव आहे. कारण तिच्या शिक्षणापासून, तिच्या खर्चापासून, राहण्याची व्यवस्था, तसंच तिचं प्रशिक्षण, या सर्व गोष्टींच्या बाबतीत काळजी विजेंद्र सिंग यांनी घेतली आणि त्या उपकाराची जाणीव तिच्या आईवडिलांना आहे. नाहीतर असं कधी घडतं की काही लोक केलेले उपकार प्रसिद्धी मिळाली की विसरून जातात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, आर्थिक म्हणजे पैशासंबंधी, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, आर्थिक म्हणजे पैशासंबंधी, आणि पैशासंबंधी परिस्थिती प्रतिकूल होती म्हणजे पैशांची कमतरता होती, गरिबी होती. मग गरिबी असली की परिस्थितीशी झगडावं तर लागतंच. मग अशा गरीब परिस्थितीशी कविता झगडत होती, परिस्थितीला तोंड देत होती. अशा वेळी मग विजेंद्र सिंग यांनी कमीपणा न मानता आर्थिक मदत मागितली आणि त्यामुळेच कविता आज या स्थानापर्यंत पोहोचली. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ, उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. खंत म्हणजे काळजी. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. बघा, ज्या वेळेला बंगळूर क्रीडा केंद्रामध्ये कविता प्रशिक्षण घेत होती तर काही वर्षापासून ती आपल्या कुटुंबापासून दूर होती. त्यामुळे तिला सण समारंभ यामध्ये सहभागी होता येत नसे. म्हणून तिला खंत म्हणजे काळजी वाटायची की आपण आता या सण समारंभाच्या आनंदात सामील होऊ शकत नाही. आणखी महत्त्वाची आणि जीवाची त्याग करावी लागणारी गोष्ट म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. नागली हे लालसर रंगाचे धान्य आहे. त्याला नाचणी असेही म्हणतात. त्यापासून
पापड, बिस्किट इत्यादी अनेक पदार्थ बनवतात. अतिशय पौष्टिक असे धान्य आहे. अशा नागलीची भाकरी आणि वांग्याची भाजी तिला खूप आवडत असे. परंतु क्रीडा केंद्रात ते खायला मिळत नसे. या सर्वांपासून कविताला दूर राहावे लागले. म्हणजे काहीतरी मिळवायचं जर असेल आपल्याला तर अनेक आवडीच्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. म्हणजे सगळीकडे पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा खूप उच्च पदावरती जाते किंवा काहीतरी कौशल्य आत्मसात करते तेव्हा आपण त्या व्यक्तीसारखं बनण्याचा प्रयत्न करत असतो. मग कविता ज्या परिसरात राहत होती तिथले मुलं मुली आपल्यातील कौशल्य विकसित करण्याचं शिकस्तीने प्रयत्न करत होते. म्हणजेच तिचा आदर्श ठेवण्याचा ते प्रयत्न करत होते. त्या मुलांसाठी ती आदर्श ठरलेली होती. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. अव्वल म्हणजे उत्कृष्ट प्रकारची. पी.टी. उषा या धावपटूला ती आदर्श मानते. बघा या ठिकाणी आपल्याला जो फोटो दिसतो आहे तो आहे पी.टी. उषा या धावपटूचा. आणि याच धावपटूचा आदर्श कोण मानते तर कविता राऊत. त्या धावपटूचा आदर्श ठेवून तिने मेहनत करून आज उंच शिखराला ती पोहोचलेली आपल्याला दिसून येते. ती खूप मेहनती आहे. कविता खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. मेहनती म्हणजे कष्टाळू. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कटाक्षाने म्हणजे बारकाईने, अगदी लक्षपूर्वक ती त्या सूचनांचे पालन करत असते. कविताचे म्हणणे आहे की मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. उद्दिष्टाकडे म्हणजे हेतूकडे आणि ध्येयाकडे म्हणजे ध्येय म्हणजे लक्ष. आपण कोणतंही काम करत असताना किंवा कुठलंही शिक्षण घेत असताना काहीतरी आपलं हेतू त्याच्यामध्ये असतो आणि आपल्याला काही लक्ष वेधायचं असतं, ध्येय गाठायचं असतं. ते आपण जर आधीच ठरवलं आणि त्या मार्गाने जर आपण मेहनत केली तर ते लक्ष नक्कीच आपण प्राप्त करू शकतो. म्हणून कविता म्हणते की ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. कोण घेऊन जातं ध्येयाकडे? मेहनत. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कसूर म्हणजे चूक किंवा दुर्लक्ष. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते. तर झगमगाटी म्हणजे काय? तर फॅशनचे कपडे घालणे, छान छान पदार्थ खाणे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे, हे अशा काही गोष्टी आपण करत असतो. त्याला म्हणतात झगमगाटी दुनिया. तर अशा झगमगाटी गोष्टींकडे तिचे कधीच लक्ष गेले नाही. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ काय आहे? तर वयाची अट नसलेले कुणाही व्यक्तीला उच्च शिक्षण घेऊ देणारे असे मुक्त विश्वविद्यालय. तर तिच्या शिक्षणात त्यामुळे काय झालं? खंड पडला नाही. खंड म्हणजे मध्येच थांबणे. शिक्षण मध्ये थांबलं नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. तर नायिका म्हणजे हिरोईन, तर फिल्मी हिरो नाही बघा. तर तिच्या जीवनाची खरी नायिका झाली ती.
समाजामध्ये खेळाडू, सैनिक, समाजसेवक, पोलीस, डॉक्टर हे सुद्धा आपल्या जीवनाचे खरे नायक व नायिका असतात. धन्यवाद. आता आपण या पाठावरील काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ बघूया.